नमस्कार मित्रांनो. मी गणेश बाळकृष्ण अंत्रे, मुक्काम पोस्ट सोनगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. तर या ठिकाणी एक नवीन शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या. ते म्हणजे आता उन्हाळा लागला आहे. उन्हाळ्यामध्ये फॉगिंग सिस्टीम ही कोणती बसावी जेणेकरून गायींखाली वातावरण गार राहील. तर बरेचसे लोक काय करतात, बाजारमध्ये 4 नोझल फॉगर भेटतो, तो फॉगर घेऊन येतात. मग त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम असे जाणवले का गायींखाली खूप ओलं होतं. ओलं झाल्यानंतर मस्टायटीज होतो. टायमर जरी टाकला त्याला आपण तर परंतु जास्त ओलं झाल्यामुळं मस्टायटीजच्या केसेस जाणवल्या, पाण्याचं प्रमाण अतिरेक लागलं. त्याच्यामुळं ती फॉगिंग सिस्टीम जास्त कार्यरत टिकली नाही. तर याला दुसरा पर्याय काय, बऱ्याच जणांनी विचारलं तर एक गोष्ट सांगू इच्छितो. त्याच्यात एक सिंगल फॉगिंग सिस्टीम आहे. सिंगल म्हणजे या पद्धतीचा सिंगल फॉगर नोझल आहे. हा जर आपण वापरला तर यामध्ये काय होतं, पाण्याचा डिस्चार्ज हा खूप कमी आहे आणि फॉगिंग होतं. तर हा कुठं वापरायचा ते पण तुम्हाला सांगतो. आणि दुसरी एक नवीन फॉगिंग सिस्टीम आहे, याला जेट फॉगिंग सिस्टीम म्हणतात. तर या पद्धतीचं आता ज्यांच्या गाया बंदिस्त आहे, एका ठिकाणी बांधलेल्या आहे, 10 आहे, 15 गायी आहे, त्याला ही जेट फॉगिंग सिस्टीम जी आहे ती खूप छान आहे. तर या फॉगिंग सिस्टीममध्ये काय होतं, फॉगर चालू राहतात. तुम्ही साधारणतः एक 10 ते 5 वाजेपर्यंत जरी हे फॉगर कंटिन्यू चालू ठेवले विदाऊट ऑटो टायमर तर गायींखाली ओलं होत नाही, परंतु त्या भागात हा गारवा जाणवला जातो. तो या सिस्टीमने. आणि ज्यांचे आता हा पाठीमागे माझा गोठा आहे, तर माझ्या गोठ्याची हाईट या ठिकाणी खूप आहे आणि हाईटमध्ये जर हा टाकला तर याचा काहीच उपयोग नाही. आणि 4 याचा जर टाकला तर तो ओलं करतो. त्यांच्यासाठी जादा हाईटचा गोठा आहे त्यांच्यासाठी ही फॉगिंग सिस्टम. तर चालू फॉगिंग सिस्टममध्ये तुम्हाला मी माहिती पण सांगाल आणि व्हिडिओ पण काढू. तर या ठिकाणी पॉज कर. या ठिकाणी आता हा एक बंदिस्त गोठा आहे. या बंदिस्त गोठ्यामध्ये एक फॉगिंग सिस्टीम जोडण्यात आली. ती कोणती फॉगिंग सिस्टीम आहे, ही जेट फॉगिंग सिस्टीम. तर यामध्ये आपण बघू शकता कुठल्याही प्रकारचं गायींखाली ओलं नाही, फॅन बसवलेले आहेत आणि या ठिकाणी इथनं फॉगर्स आहेत, पाणी चालू. म्हणजे इतके सूक्ष्म कण आहेत की ते माझ्या मते कॅमेऱ्यातसुद्धा कॅप्चर होत नाही. गायी पूर्णपणे या ठिकाणी गारवा 100% मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, इथं फॉगिंग सिस्टीम चालू आहे. हे बघा, हाताला एकदम असं मॉइश्चरसारखं हे पूर्णपणे हा जो सिस्टम आहे या पद्धतीनं काम करतो. ज्यांच्या बांधलेल्या गायी आहे त्यांच्यासाठी हा सिस्टम. यामध्ये कुठल्याही पद्धतीची गायांखाली चिडचिड, राडा वगैरे काही होत नाही. कंटिन्यू जरी आपण चालू ठेवलं तरी ते चालू शकतं आणि वातावरणात इथं आल्यानंतर लगेच आल्हाददायक गारवा जाणवतो. हा एक गोठा आहे, मुक्त गोठा आहे. मुक्त गोठ्यामध्ये हा ओपन पण आहे आणि शेडची सावली पण आहे. यामध्ये अंतर कमी आहे. यामध्ये काय आहे, शेडची हाईट कमी आहे. त्याच्यामुळे इथे सुद्धा कोणता जेट वापरला, हा जेट वापरलेला आहे. आपण बघू शकता गाई एकदम निवांत बसलेले आहे. फॉगर सिस्टीम चालू आहे आणि कुठल्याही पद्धतीचं अजिबात खाली चिडचिड वगैरे काहीच नाही. हे बघा, गाई मस्तपैकी सगळ्या गाई कुठे येऊन बसलेल्या आहेत सावलीला. खाली आपण बघू शकता अजिबात हे नाही. आणि या ठिकाणी जेटची फॉगिंग चालू आहे. या पद्धतीनं प्रॉब्लेम आपण बरेचसे सॉर्ट आउट करू शकतो. आता तुम्हाला दुसरा जो जेट आहे तो दाखवला, कोणता, हा जेट, हा कुठं वापरायचा तो सांगतो तुम्हाला. आता हा माझा गोठा आहे. यामध्ये आपण इथनं बघू शकता हे फॉगर जोडलेले आहेत. आता याची हाईट जी आहे ती 20 फूट हाईट असल्यामुळे या ठिकाणी हा सिंगल फॉगर टाकला. 4 याचा कुठल्याही पद्धतीचा फॉगर टाकलेला नाही. फॅन बसवलेले आहेत. पूर्णतः हा गोठा क्लोज आहे. या ठिकाणी आपण बघू शकता गाई पूर्णतः
आनंदात बसलेले आहेत. हे बघा, हा पूर्ण सिस्टीममध्ये क्लोज असल्यामुळं आता या ठिकाणी मोठा फॉगर वापरलेला आहे, पण तो सिंगल याचा. त्याचं पण आपण बघू शकता, फॉगिंग ही एकदम चांगल्या प्रकारे होते, पण खाली अजिबात कुठल्याही पद्धतीचं ओलं वगैरे नाही आणि गाई निवांत बसलेलं आहे. यामुळे आपण बऱ्याचशा प्रकारात टेम्परेचर हे कंट्रोल करू शकतो. या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही फॉगिंग सिस्टीम ही फिट करू शकता का, जेणेकरून टेक्नॉलॉजी बरोबर आहे, पण ती व्यवस्थित फिट केल्यानंतर तिचा फायदा हा घेता येतो. आता मी तुम्हाला जे तिन्ही शेड दाखवले, त्या तिन्ही शेडमध्ये तिन्ही प्रकारचे तुम्हाला गोटे दाखवले. पूर्ण क्लोज गोठा माझा आहे, खूप हाईट दाखवला, मुक्त गोठा, निम्मा क्लोज, या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि या ठिकाणी पूर्णतः उन्हाळ्यामध्ये गायींना आपण गारवा जाणून घेऊ शकतो. धन्यवाद.